बातमी आता सविस्तर पाहणार आहोत। कोणी किती मोठ्या बापाचं असू द्या, मी गुंडगिरी मोडून दाखवेन असं अजित पवार म्हणतात। गुंडगिरी करणाऱ्यांना घाबरायचं नाही, त्यांची अंडी पिल्लं मला माहिती आहेत असं देखील अजित पवार म्हणतात। तर पिंपरी चिंचवड भागात दाढीवाला आणि बिनदाढीवाला गरुडा असं म्हणत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार यांनी केजीएफ चित्रपटाचा उल्लेख करत नाव न घेता आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचा गरुडा असा उल्लेख केलेला आहे। या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या। मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो। त्याच्यावर सगळी अंडी पिल्लं त्यांची मला माहिती आहेत। हक्क कोणाचा आहे आम्ही म्हणत नाही, तो आमचा हक्क आहे। या शहरावर जर हक्क कोणाचा असेल तो तुमच्या सर्वांचा आहे, सामान्य लोकांचा हक्क या शहरावर आहे। त्यामुळे ही गुंडागर्दी आपल्याला बाजूला करायची आहे। जसं केजीएफ मध्ये आपण जर बघितलं, त्याच्यामध्ये एक रॉकी भाई नावाचा माणूस आला होता। काय केलं त्यांनी? सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली। गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची, मक्तेदारी असेल तर ती संपवायची। आजच्या या परिस्थितीमध्ये, या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो, तो म्हणजे आपले अजित दादा। तुम्ही कधी बघितला केजीएफ नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे, बघायला लय भारी। त्याच्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितला का? केस बीस असे लांब। अहो या भागामध्ये दोन गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा। इथं हे दोन गरुडा, एक दाढीवाला बिना दाढीवाला, अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो। आणि मग अशा पद्धतीने हे कार्य इथं होत असताना या दोघांची मक्तेदारी या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढली आणि ती मक्तेदारी आपल्याला या इलेक्शन मध्ये तिथं संपवायची।